नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 2,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे काही ठिकाणी मेसेज येत आहे आणि त्या संदर्भात आपल्या सबस्क्रायबरनी याविषयी माहिती विचारली की सर 2,500 रुपये आमच्या ग्रुपवर मेसेज आलेले आहे, तर मग हे जमा होत आहे का, खरं आहे का, आम्हाला का अजून आले नाही, कोणाकोणाला येणार आहे, कधी येणार आहे। तर मग मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 2,500 रुपये कधी मिळणार आहे किंवा हे जे पैसे आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, पण माहिती बघूया। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की दिव्यांग बांधवांना मासिक 2,500 रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। 1,000 रुपये यात वाढ करण्यात आलेली आहे। सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा हा निर्णय झालेला आहे। तर मग जे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्यतेत वाढ करून दरमहा 2,500 म्हणजे 2,500 रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे। मग आपल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी सरकारने ही रक्कम वाढवलेली आहे। मग दिव्यांग बांधवांसाठीच ही रक्कम वाढवलेली आहे, इतरांना पैसे मिळणार नाही। त्यासाठी सरकारने 570 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्या सरकारच्या वृत्तपत्र आहे महासंवाद त्या ठिकाणी सांगितलेले आहे की ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे मिळणार आहेत, परंतु अशा पद्धतीने मेसेज या ठिकाणी ग्रुपवर वगैरे फिरत आहेत। तसेच पेपरमध्ये बातमीसुद्धा आलेली आहे। काय बातमी आहे बघा, संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थी मानधन वाढ, 10,000पेक्षा जास्त दिव्यांगांना मिळणार 2,500 रुपयाचा लाभ। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 50,748 लाभार्थी असून यातील 97% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे। केवळ 3%प्रमाणेच म्हणजेच 2,000 लाभार्थ्यांची ई-केवायसी शिल्लक आहे। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या 71,000 लाभार्थ्यांपैकी 95% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। 5% म्हणजे 3,500 लाभार्थ्यांची ई-केवायसी शिल्लक आहे। उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मानधनात 1,000 रुपयाची वाढ करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। 10,000हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये दरमहा मिळणार आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। सामाजिक न्याय विभागाने वाढीव मानधन तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितले, सामाजिक न्याय विभागाने सांगितले वाढीव मानधन तात्काळ लागू करण्याचे आदेश दिलेले आहे। पहिला वाढीव हप्ता सप्टेंबर महिन्यात बँक खात्यात जमा होणार आहे। या निर्णयामुळे गरीब लाभार्थ्यांना आजारपणावर उपचार, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी आधार मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बघा, या पेपरनुसार इथं सांगितलेलं आहे की तात्काळ सप्टेंबर महिन्यातच हे पैसे जमा करण्यास सांगितलेले आहे। आणि या पद्धतीने हे जे मेसेज आलेले आहे तर त्याविषयी अजून कन्फर्म नाही आहे, कारण की इतर कोणालाही हा मेसेज आलेला नाही। फक्त हे या ठिकाणी काही लाभार्थ्यांच्या ग्रुपवर हा अशा प्रकारचे मेसेज या ठिकाणी फिरल्या जात आहे। तर मग मित्रांनो, जर तुम्हाला 2,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा झाले तर नक्की कळवा, कारण की मित्रांनो अजूनपर्यंत वाटप सुरू झालेले नाही। कारण की या ठिकाणी जे SAS महाआयटी जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वेबसाईट आहे, DBT पोर्टल आहे, इथे DBTद्वारे नोंदणी केली जाते। या ठिकाणी आपण बघितलं असेल की मागच्या वेळेस या ठिकाणी असे माहिती आली होती की या तारखेपासून इतक्या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत DBT पोर्टल हे रन करण्यासाठी या ठिकाणी रन करण्यात येणार आहे। मग त्याप्रमाणे अजूनपर्यंत कोणतीही माहिती या ठिकाणी आलेली नाही। म्हणजे याचा अर्थ की DBT पोर्टल अजूनपर्यंत रन झालेलं नाही, म्हणजे वाटप सुविधा सुरू झालेली नाही। मग हे DBT पोर्टल आज रन होऊन उद्या पैसे मिळू शकतात, परंतु जी 2,500 रुपयाची मेसेज जो आलेला आहे कोणत्या बांधवांना तो काही खरा वाटत नाही। परंतु मित्रांनो, उद्या परवा 2-3 दिवसात हे पैसे मात्र तुमच्या खात्यात जमा होतील आणि सरकारने त्यांच्या जे काही गव्हर्नमेंटचं वृत्तपत्र आहे महासंवाद, म्हणजे डायरेक्ट मंत्रालयातल्या ज्या बातम्या असतात त्यात असं सांगितलं की ऑक्टोबर महिन्यापासून, आणि या पेपरवर मध्ये सांगितलेलं आहे की या महिन्यापासून तात्काळ लागू करण्यात यावी।
तर मग या संदर्भात आणखी काही डिटेल माहिती मिळाली तर आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि तुम्हाला जर पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती पैसे मिळाले, 2,500 रुपये मिळाले का 1,500 रुपयाप्रमाणे या ठिकाणी पैसे मिळालेले आहे. त्या संदर्भात आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी काही माहिती मिळाली तर आपल्यापर्यंत नक्की माहिती पोहोचू. मित्रांनो, आज जर पैसे नाही मिळाले तर उद्या परवा 9, 10, 11 या 3 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळतील. आणि वाढीव वेतनाप्रमाणे जर मिळाले तर दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये हे मिळणार आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास